नमस्कार बच्चों। आज फिर से एक बार सभी छात्रों का मैं सेतु अभ्यास में स्वागत करता हूं। और आज का जो दिन 16 है, इसमें वही क्षेत्र है श्रवण, पठन, लेखन, भाषण। अब बच्चों, आप तो 10वीं कक्षा के छात्र हो। अभी आपको क्या करना है, आप लोगों को ये जो उदाहरण दिया गया है, एक पद्यांश है, कवितेच्या ओळी आहेत, हे आपण शिकलेलो आहोत, पण उजळणीसाठी आपण घ्यायचं आहे। तो कवि क्या कहना चाहते हैं, बंद नहीं अब भी चलते हैं, बंद नहीं अभी चलते हैं, नियति नटी के कार्यकलाप, पर कितने एकांत भाव से, कितने शांत और चुपचाप। तो बच्चों, आप लोगों को क्या करना है, अब हम गुट तो नहीं बना सकते। कोरोना का प्रादुर्भाव होने के कारण हम गुट नहीं बना सकते, गट नाही बनवू शकत मुलांनो आपण। पण तुम्ही काय करायचं आहे, ह्याचा भावार्थ लावायचा आहे। एकदा शिकलेला आहात, आता याच्यासाठी तुम्ही 9वीच्या पुस्तकाचा वापर केलात तर बरं होईल। कारण तुम्हाला इथं निसर्गामधील गोष्टी सांगितलेल्या आहेत। रात्रीच्या काळात कसं चाललेलं असतं काम, बंद नहीं अब चलते हैं, नियती म्हणजे निसर्गाचं, नटी के कार्यकलाप, कितने एकांत भाव से, कितने शांत और चुपचाप। तो कवि ने यहाँ क्या बताया है, इसका भावार्थ खुद अध्ययन करना है। यहाँ अध्यापकों की सहायता नहीं लेनी है। आप लोग क्या करो कि यूट्यूब पर जाओ या इंटरनेट पर सर्च करो। 9वीं कक्षा का पाठ्यपुस्तक का इस्तेमाल करोगे तो सारी बातों का अर्थ आप लोगों के समझ में आ जाएगा। फिर भी नहीं समझ में आया तो मुझे व्हाट्सएप पर मैसेज भेज सकते हो। नियति को नटी इसलिए कहा है, क्यों कहा है, इसका कारण आपको लिखना है। नियति नटी करती रहती है, हमने ऑनलाइन अध्यापन में ये पढ़ा है। नियति के एकांत भाव के विशेषण आप लोगों को क्या करना है, ये छुड़ाना है सारा। ठीक आहे। गेल्या वर्षी अर्थ सांगितलेला आहे 9वीच्या पुस्तकामध्ये, याचा ऑनलाईन अभ्यास पण केलेला आहे आपण, आणि त्यावेळेला ह्याची स्वाध्याय सकट आपण सोडवलेलं होतं। तरी पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं अर्थ लावा, 9वीच्या पुस्तकाचा वापर करा। यूट्यूबवर ही कविता टाकलात तरीसुद्धा तुम्हाला ती पुन्हा समजू शकते। मुलांनो, तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात। आता या सगळ्या गोष्टींची सांगत बसणार नाही आम्ही। तुम्ही काय करायचं आहे, देखो एक उदाहरण बता देता हूँ मैं यहाँ। एक पद्यांश सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। है बिखेर देती वसुंधरा मोती सबके सोने पर, रवि बटोर लेता है उनको सदा सवेरा होने पर। एक उदाहरणासाठी अर्थ सांगतो, नाहीतर सगळं तुम्हालाच सांगायला असं होईल। कवि कहता है वसुंधरा यानी कि पृथ्वी, यह पृथ्वी क्या करती है, इस आकाश में मोती बिखेर देती है। कब बिखेर देती है, मोती बिखेर देती है। कब बिखेर देती है, सबके सोने पर। जब हम रात को सोते हैं तो यह जो वसुंधरा है यानी कि पृथ्वी जो है, ये आसमान में मोती बिखेर देती है। इसका अर्थ क्या है, आप रात को चांदनियाँ देखते हो, ये कब दिखाई देती है, ये रात को दिखाई देती है। तो कवि ने चांदनियों को मोती की उपमा दी है। तो कवि कहता है रात को जब सारे लोग सो जाते हैं तो वसुंधरा यानी कि पृथ्वी आकाश में मोती बिखेर देती है। यानी कि चांदनियाँ कब दिखाई देती हैं, रात को ही दिखाई देते हैं। और जब सवेरा होता है, रवि यानी कि सूरज, जब बटोरना म्हणजे गोळा करणे, जब सूरज निकलता है यानी कि सुबह होता है, तब रवि क्या करता है, उन सारे मोतियों को फिर से बटोर लेता है सदा सवेरा होने पर। ठीक है बच्चों, मैंने इसका एक अर्थ बता दिया। अब इस पर आधारित आप लोगों को जवाब लिखना है। तारे रात को दिखाई देते हैं, चांदनियाँ दिखाई देती है ना, हाँ। तारों का उदित होना करने वाली, कल्पना को व्यक्त करने वाली पंक्तियों का भाव लिखो, ये लिखना है हमने अभी जो पंक्तियों का अर्थ देखा ना, वह पंक्तियाँ आपको लिखनी है। तारों का अस्त होना, तारों का अस्त कब होता है, जब रवि का उगम होता है तब, जब सूरज निकलता है तब। अब पद्यांश में इसके अर्थ लिखो। सूरज का मतलब क्या है,
रवि। उसी प्रकार हमेशा को क्या शब्द आया है, सुबह को क्या आया है, ये 2 बार हो गया है, सुबह सुबह। ठीक है, 1 बार लिखोगे तो भी चलेगा। प्रकृति मनुष्य की मित्र है, स्पष्ट कीजिए। आपको क्या लगता है, ये जो प्रकृति है, ये निसर्ग है, यह हमारा मित्र है? यह आप लोगों को स्पष्ट करना है आपके विचार में। ठीक है, अब देखो यहाँ फिर से एक अभ्यास करने के लिए एक पंक्ति आई, कविता की पंक्तियाँ आई हैं। अब आप लोगों को कविता का आशय स्वयं समझना है। स्वयं यहाँ लिखा है, स्वयं समझने के लिए प्रेरित करेंगे, यानी कि स्वयं। डाल हिलाकर आम बुलाता तब कोयल आती है, नहीं चाहिए इसको तबला, नहीं चाहिए हारमोनियम। ठीक है, ये कविता आप लोग पढ़ो और आपको क्या लगता है इसमें क्या भावार्थ होगा, यह आपके शब्दों में आपको लिखना है। ठीक है, तो चलो आगे। इसमें बच्चों महान वैज्ञानिक के बारे में हमें इस परिच्छेद से पता चलेगा। ठीक है, महान वैज्ञानिक के बारे में ये परिच्छेद आप लोग पढ़ेंगे। हमने PDF भेजा है आपको, उसमें से निकाल कर आप पढ़ सकते हो। ठीक है, तो इसमें क्या बताया गया है, इसमें बताया गया है कि मनुष्य को विनम्रता एवं दृढ़ता के साथ हर कोई काम करना चाहिए। ठीक है, तो ये परिच्छेद आप पढ़ो। इसके बाद हम देखेंगे इस गद्यांश में जो यह गद्यांश पढ़ने के बाद आप लोगों को इन सवालों के जवाब देने में बहुत आसानी होगी। ये जो सवाल पूछे गए हैं, यहाँ के आदमी की विशेषता, इस ग्रह के लोगों को लगा विचित्र रोग, कौन सा रोग लगा था, इसलिए वो कब क्यों पृथ्वी पर आए थे, इस ग्रह के लोग किस बात में पिछड़े हुए हैं, यानी कि हम जो अस्पताल में जाते हैं ना, वैद्यकीय सुविधेमध्ये हे लोक वैद्यकीय सुविधेमध्ये दुसऱ्या ग्रहावरचे लोक कसे मागे राहिलेले आहेत, ते पृथ्वीवर का आलेले आहेत, हे सगळं वाचा, तुम्हाला ह्याची उत्तरं तुम्हाला लिखता येतील। ठीक है, फिर से आप लोगों को 21वीं सदी का अंत होने वाला था और 22वीं सदी की सुरुवात, हे पण परिच्छेद वाचा। आता सध्या प्रॉब्लेम कशाचा आहे मुलांनो, जनसंख्या नियंत्रण। ठीक आहे, हे वाचा, तुम्हाला वैज्ञानिकांच्या बद्दल खूप माहिती कळेल। आणि हे परिच्छेद वाचल्यानंतर ह्याच्यावर अतिशय सोपी प्रश्न आहेत, 8वीची मुलंसुद्धा सोडवू शकतील, एवढी सोपी प्रश्न आहेत। आता तुम्हाला यूट्यूबवर जायचं आहे आणि विक्रम साराभाई जे भारताचे महान शास्त्रज्ञ होते, भारत के महान वैज्ञानिक जो है विक्रम साराभाई, इनके बारे में जानकारी पढ़ी। और हमने जो पहला परिच्छेद देखा था उसमें क्या बताया गया था कि उस ग्रह पर पानी खत्म हो गया था। ठीक है, तो इसी प्रकार पानी का महत्व समझाते हुए, पानी कितना महत्वपूर्ण है मनुष्य के जीवन के लिए, उसे समझाते हुए, पानी के महत्व को समझाते हुए छोटे भाई बहन को आपको पत्र लिखना है। ठीक है, हाँ, यह अनौपचारिक पत्र हो गए। ठीक है बच्चों, इसके बाद हम देखेंगे और एक परिच्छेद है, गद्यांश है, पर्यावरण दृष्टिकोण। ठीक है, देखो बच्चों, ये सब क्यों लिए गए हैं परिच्छेद, तो आप लोगों को एक बात बताना चाहता हूँ, ये जो सारे परिच्छेद है इसमें आप स्वतंत्र रूप से अपने विचार व्यक्त करेंगे, तुमचे विचार तुम्हें व्यक्त करायचे। आज मैं यहाँ बैठकर सोच रहा हूँ कि हमारी पृथ्वी पर भी विज्ञान तेजी से उन्नति कर रहा है, उद्योगों के विकास से मशीनों की संख्या बढ़ रही है, मशीनों और कारखानों से वातावरण दूषित हो रहा है। हे वाचल्यानंतर काय होणार मुलांनो, बघा इथं पुढं याच्यावर आधारित प्रश्न, सगळ्या कृतीच आहेत मुलांनो, 16 पासून 21 दिवसापर्यंत तुम्हाला बऱ्याचशा कृती गद्यांश आणि पद्यांशमध्ये दोन्ही पण आहेत। आता हे वाचल्यानंतर, हे परिच्छेद वाचल्यानंतर काही मुहावरे येणार आहेत, वाक्यप्रचार। ते वाक्यप्रचार बघा, त्यातले 2 आहेत, त्यातला 1 तुम्ही लिहायचा आहे। आता सध्या पृथ्वीवर कौन-कौन रोग आहेत, बीमारियां कौन-कौन सी है, वो हमें बीमारियों के नाम लिखने हैं, 1, 2, 3 और 4। ठीक है बच्चों, इसके बाद शिक्षक डॉक्टर का अपहरण, डॉक्टर का अपहरण इस पाठ में से तो आया था ये परिच्छेद। ठीक है, डॉक्टर का अपहरण उन्होंने क्यों किया था, क्योंकि उस ग्रह पर एक बीमारी आ गई थी और पृथ्वी के सबसे होशियार डॉक्टर को उन्होंने अपहरण करके अपने ग्रह पर वो ले गए थे।
जहाँ से चाह कर भी वो डॉक्टर फिर से पृथ्वी पर नहीं आ सकते थे। ठीक है। अब देखो ये परिचित पढ़ो, ये जो परिचित बताया गया है ये परिचित आपको फिर से पढ़ना है एक बार, और आगे चलकर इसके जे जवाब आहे फार सोपं आहे मुलांनो ह्या वेळेला। आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं मी जे महत्त्वाचं आहे ते सांगतो। खुद का स्वास्थ्य खुद की जिम्मेदारी, स्वतःचं आरोग्य स्वतःची जबाबदारी, ह्या विषयावर तुमचं विचार लिहायचे आहेत की स्वतःचं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर काय काय करायला पाहिजे, तुमचे विचार लिहायचे, दुसऱ्याला विचारून लिहायचं नाही। तुम्हाला वाटतंय काय वाटतंय स्वतःचं बाबा तब्येत चांगली राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे ते तुम्ही लिहायचं आहे। आणि हे सगळं कशामुळे व्हायला लागलेलं आहे, तर इथे शब्द आहे प्रदूषण। मी त्याला गोल करतो बघा, बघा इथे लक्षात घ्या, आपली तब्येत सगळं सांगायला पाहिजे तुम्ही ह्या विषयामध्ये हे सगळे घटक येतात। प्रदूषण ही महत्त्वाची समस्या झालेली आहे, ते कमी करण्यासाठी काय काय करायला पाहिजे असं येतं आहे पेपरमध्ये। त्याचं संकलन जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ते करायचं आहे। ठीक आहे मुलांनो। त्याच्यानंतर वैज्ञानिक आणि चिकित्सक दृष्टिकोन बघा, हे सगळं डॉक्टर का अपहरण या पाठातलं आलेलं आहे, बरोबर आहे मुलांनो। डॉक्टरचं अपहरण का केलेलं होतं ते तुम्हाला मगाशी मी सांगितलं। त्या ग्रहावर रोग आलेला होता आणि त्याचा उपचार करण्यासाठी तिथं सगळं होतं, पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये तो ग्रह मागं पडलेला, कारण त्यांची गरजच त्यांना कधी लागलेली नव्हती आणि पाण्याच्या समस्यामुळे ते झालेलं होतं, दूषित पाणी पिल्यामुळे। ठीक है। अब यहाँ एक परिचित दिया है जिसमें सड़न के रोग के बारे में बताया है। ये परिचित आप पढ़ेंगे और विलोम शब्द लिखेंगे। विलोम का मतलब विरुद्धार्थी, अनावश्यक आवश्यक, असंभव संभव, असहमत सहमत। तसंच त्या प्रकारे पर्यायवाची शब्द लिहायचं। पर्यायवाची वसुंधरला पर्यायवाची शब्द काय म्हणजे समानार्थी, शास्त्रज्ञ, औषधिया, ह्याला समानार्थी शब्द। अब देखो यहाँ बताया गया है डॉक्टर का अपहरण। इस पाठ का उद्देश्य समझाते हुए हमें क्या करना है, चिकित्सक वैज्ञानिक तथा पर्यावरणीय दृष्टिकोन निर्माण हेतु ये पाठ्यांश पडेंगे। हे पुस्तकातलंच दिलेलं आहे मुलांनो, 9वीच्या तुम्ही वाचला तर चालू शकेल। डॉक्टर का अपहरण 2 वेळेला प्रकरण वाचा, ह्यातले 4 दिवसाचा अभ्यास तुम्हाला 3 दिवसाचा अभ्यास तुम्हाला सहजपणे करता येईल। ठीक आहे मुलांनो। वर्तनी के अनुसार, वर्तनी म्हणजे आपण नियमानुसार जहरीला शब्द वापरतो। ठीक आहे। शुद्ध करून लिहायचं आहे वाक्य शब्द। सप्ताह, इथे सप्ताह पाहिजे, जहरीला तो शब्द कसा चुकलाय तो बरोबर लिहायचा। आणि प्रत्यय लावलेली शब्द, शब्दाच्या मागे लागणारं, पुढं लागणाऱ्याला आपण उपसर्ग म्हणतोय, मागं लागणाऱ्याला आपण प्रत्यय म्हणतोय, ते शोधायचे, लिहायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे अग्निपंख नावाचं जे पुस्तक आहे, मिसाइल मॅन कोण, भारत के पूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जीवनी आहे, जीवनातल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अग्निपंख तुम्ही वाचायचं आहे। आता सुट्टी आहे, तुम्हाला वाचायला काही हरकत नाही। ठीक आहे। त्याच्यानंतर मुलांनो ह्या वेळेला फारच सोपं सगळं दिलेलं आहे मुलांनो। वृत्तांत का अर्थ, वृत्तांत लेखन। तर चला पहिला काय करायचं आहे, एक पेपर घ्यायचा वर्तमानपत्र आणि हे बघायचं तिन्ही कोणती घटना घडलेली आहे समाचारपत्रात दिलेलं आहे। इथं गुट चर्चा होऊ शकत नाही, कोरोना आहे, आपण एकत्र येऊ शकत नाही। छात्रों को प्रसंग लेखन, समारोह, घटना वास्तविक वर्णन करने के लिए कहेंगे। अब आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, स्वच्छ सोप्या भाषेत सांगतो मराठीत। तुम्ही पण एखादी घटना घडलेली आहे पेपरमध्ये, पेपरचं हेडलाईन वाचायचं आणि त्याच्या खालची बातमी स्वतः तयार करायला बघायचं तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये, आणि पेपरमध्ये कसं लिहिलं बघायचं, तुलना करायची मुलांनो। म्हणजे कोणती वाक्य आपण त्याच्यामध्ये घातली पाहिजे होती, अजून काय लिहिता येऊ शकलं असतं आपल्याला, मग ह्याच्यानुसार तुम्हाला वृत्तांत लेखन येतं मुलांनो। जाहिरातसुद्धा करताना त्याचा उपयोग होतो, निबंध लेखनामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो। लक्षात आलं काय, मी सोपं सांगितलं तुम्हाला। काय, पहिल्यांदा पेपर वाचा किंवा दुसरा एक पेपर घ्या, त्याचं फक्त हेडलाईन वाचायची, मुख्य बातमी वाचायची, आणि त्याच्या खालची बातमी जी आहे पूर्ण बातमी, सविस्तर वृत्त, ते आपण स्वतः तयार करायचं आणि केल्यानंतर काय करायचं, पेपरमध्ये कसं लिहिलं आहे बघायचं, त्याची आणि तुमची तुलना करायची। तुम्हाला वृत्तांत लेखन अतिशय चांगलं पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात। पण मी सांगितलेल्या पद्धतीनं जायचं, पहिल्यांदा पेपर वाचा, बातम्या कशा लिहितात बघा, खालचं सविस्तर वृत्त वाचा, त्याच्यानंतर दुसरा एक पेपर घ्या
आणि त्याचं हेडलाईन वाचा आणि त्याची खालची घटना काय काय झालेली असेल एक लिहायला सुरुवात करा. देखो बच्चों, खुद को लिखना होगा सबसे पहिले. स्वतः लिहिल्याशिवाय ते कळत नाही काय काय अडचणी येतात. तुम्ही डायरेक्ट पेपरला लिहायला गेलात तर तुम्ही संकटात सापडणार. आपण त्याचा सराव करायचा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव केल्यानंतर माणूस परिपक्व होतो लिहिताना. आलं का लक्षात? आता हे वृत्तांत लेखनचे अंग आहेत. आता त्याच्यावर आधारित बघा पुढं दिलेलं आहे. आता ह्याच्यावर चर्चा करायची. घटना, काल, स्थळ काय काय पाहिजेत. घटना कधी झाली, काळ लिहायला पाहिजे, स्थळ ठिकाण लिहायला पाहिजे. घटना काय झाली, कोणत्या ठिकाणी झाली, कधी झाली हे लिहायला पाहिजे. प्रभावी भाषा में वर्णित हो. उगाच बोरिंग बातमी लिहायची नाही, नाहीतर मग पेपर खपणार नाही. तुमचं वृत्तांत कोण वाचणार नाही. वृत्तांत असं बातमी हेडिंग द्यायचं की लगेच सगळ्यांनी वाचायला पाहिजे. ठीक आहे. उचित पद्धतीचे हो म्हणजे क्रमानं लिहायला पाहिजे. किती शब्दात लिहायला पाहिजे? 80 शब्दामध्ये. ठीक आहे. आता तुम्ही काय लिहायचं? आपण आपल्या शाळेत घेत होतो बघा, वाचन प्रेरणा दिवस घेत होतो. ह्याच्यावर तुम्ही वृत्तांत लिहायचं आहे. कोणत्या वर्ग म्हणजे कसं वाचन प्रेरणा दिवस साजरं केलं, किंवा तुम्ही दुसरी घटना पण लिहू शकता. असंच काय नाही. ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे दिव्यांग दिवस, अपंग माणसं असतात ना त्यांच्याबद्दल. याच्यामध्ये ते शाळेमध्ये कसं साजरं केलं किंवा तुमच्या ठिकाणी गावामध्ये कसं साजरं केलं त्याचा एक वृत्तांत तुम्ही इथं लिहू शकता. मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही स्वतः प्रयत्न करून ते लिहिल्याशिवाय येणार नाही. तो चलो बच्चो, कल की मी परवा दिवशी आपण विज्ञापन लेखनवर आधारित बघा व्हिडिओ पाठवलेला होता. पाठवलेला काय? शनिवारी तेच आहे. हम विज्ञापन कहाँ कहाँ देखते हैं, विज्ञापन की आवश्यकता क्यों है, हे सगळ्याची उत्तर माझ्या त्या परवाच्या कालच्या व्हिडिओमध्ये आहेत बघा, शुक्रवारच्या म्हणजे शनिवारी जे तुम्हाला आलेलं आहे ते. कारण आपण सहजच आपण विज्ञापन जाहिरात लेखन शिकलेलो होतो. ठीक आहे. विशेषता क्या होती है, कम से कम शब्दों में सगळं लिहिलेलं आहे बघा त्यात. आकर्षक शब्द रचना, शुद्ध भाव, जिसका विज्ञापन करने जा रहा है उसका नाम स्पष्ट रूप से हो, रोचक शैली, अलंकारिक काव्यमय भाषा, विज्ञापन में उत्पाद की गुणवत्ता. मी तुम्हाला सांगितलेलं जाहिरात 3 प्रकारची असते, वस्तूसंबंधी, व्यक्तीसंबंधी आणि स्थानसंबंधी. ठीक आहे. तो माझा व्हिडिओ काढा म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला माहिती पण लिहिता येईल. ठीक आहे. विज्ञापन में संपर्क ईमेल ID क्यों आवश्यक है? जर तुम्ही जाहिरात केला आहे आणि तुमची वस्तू मला विकत घ्यायची आहे, अगर आपने विज्ञापन किया है और आपकी वस्तु मुझे खरीद लेनी है तो मैं कहाँ जाऊँगा? इसके लिए संपर्क होना आवश्यक है, ईमेल होना आवश्यक है. विज्ञापन की रचना और शब्द मर्यादा की विशेषता बताइए. समज लीजिए मैं ज़्यादा शब्दों में विज्ञापन लई शब्दात म्हणजे मी जाहिरात जर करायला लागलो किंवा लई वेळ टी व्हीवर जाहिरात करायला लागलो तर त्यांचे पैसे जे भरायचे असतात टी व्हीवाल्यांचे ते सेकंदावर असतात. ठीक आहे. किती सेकंद जाहिरात तेवढे सेकंदाचे पैसे. मग मी जास्त पैसे खर्च करीन का? नाही. ठीक आहे मुलांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो मुलांनो, तुम्ही क्रिकेट बघता. क्रिकेट बघा, IPLची फायनलची मॅच असली तर दर 10 सेकंदाला मुलांनो, पुन्हा एकदा ऐका, दर 10 सेकंदाला मुलांनो त्यांचा TRP टेलिव्हिजन रेट म्हणतात ते. दर 10 सेकंदाला किती होतो माहिती आहे मुलांनो? जवळजवळ तो दर 2.5 लाख रुपये होतो. दर 10 सेकंद जाहिरात दाखवली तर किती रुपये द्यावे लागतात? ज्याची जाहिरात आहे त्याला 2.5 लाख रुपये. मग मी एक 2-3 मिनटं जाहिरात केली तर किती रुपये द्यावे लागतील आणि ते किती वेळेला ते दाखवतात, म्हणजे तेवढ्या वेळेला त्यांचे पैसे पेड करावे लागतात. म्हणून मी तुम्हाला म्हटलं मुलांनो, शब्दमर्यादा कमीत कमी असली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी माझी जाहिरात कळायला पाहिजे. जेवढी जाहिरात कळेल तेवढ्या माझ्या वस्तू जास्त खपणार आहेत. आता इथं तुम्हाला एक जाहिरात तयार करायची आहे. काय? बँक ATMला काय पाहिजे आहेत? सुरक्षा रक्षक पाहिजे आहेत. मी तुम्हाला पहिलाच सांगितलं आहे, जाहिरात 2-3 प्रकारची असते, वस्तूसंबंधी, व्यक्तीसंबंधी आणि स्थानसंबंधी. आता इथं सुरक्षा रक्षक पाहिजे झालेलं आहे म्हणजे व्यक्तीसंबंधी जाहिरात आहे. बँक ATM केली म्हणजे बँकेला कोण पाहिजे आहे? सुरक्षा रक्षक पाहिजे झालेलं आहे. त्याची जाहिरात तयार करायची आहे. शैक्षिक योग्यता काय पाहिजे? कालावधी काय पाहिजे? आयु सगळ्यात महत्त्वाची. 70-80 वर्षाचा म्हातारा माणूस तिथं सुरक्षा रक्षक म्हणून चालेल का? 60 वर्षाच्या वरील त्याला जगायचं अवघड झालेलं असणार आहे चालायचं, आणि तो बँकेची सुरक्षा करू शकेल का? नाही. म्हणजे इथं आयु हे महत्त्वाचं आहे आणि कुठं संपर्क करायचा ते पण महत्त्वाचं आहे. हे तुम्ही एकच विज्ञापन लिहा मुलांनो, मी जास्त अभ्यास सांगत नाही. ठीक आहे. आणि जर जमलंच तुम्हाला तर ह्या 2 जाहिराती, जे हुशार विद्यार्थी आहेत जे करू शकतात त्यांनी ह्या 2 जाहिरातीसुद्धा लिहाव्या. ठीक आहे मुलांनो.
आता काय करायचं तुम्हाला, म्हणजे ज्यांच्या घरी पेपर येतोयच ना, तर जिथे जिथे जाहिराती आल्या त्या कट करायच्या, पेपर जो वाचून झालेला आहे, जुने पेपर आहेत, आणि त्याचा संग्रह करायचा आणि शाळा चालू झाल्यानंतर मला ते दाखवायचं, सर मी अशा अशा जाहिरातींचा संग्रह केलेला आहे. ठीक है बच्चों, आज के लिए इतना ही. धन्यवाद.